अमरावती महानगरपालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील मतभेद पुन्हा एकदा समोर येत आहेत। विकास कामांचे प्रस्ताव निधी अभावी प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोप करत काही पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या कार्यपद्धतीबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली। या घडामोडींमुळे महानगरपालिकेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अमरावती महापालिका क्षेत्रातील रस्ते, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि इतर विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याचं कारण देत अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळत नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे। त्यामुळे विकास कामे रखडत असून त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। या विषयावर महापौर तेजवानी, पक्षनेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले तसेच सभापती अविनाश मार्डीकर यांनी अनेकदा आयुक्त वर्षा लड्डा यांच्याशी चर्चा करण्याचा प्रस्ताव केला। मात्र काही बैठकीत याच मुद्द्यावरून आयुक्त आणि लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाल्याचीही चर्चा आहे। विकास कामांच्या फायलीमध्ये विविध त्रुटी काढून त्या प्रलंबित ठेवल्या जात असल्यानं निर्णय प्रक्रियेला विलंब होत असल्याची तक्रारही लोकप्रतिनिधींनी केली आहे। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे। या तक्रारीची पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून याबाबत प्रशासनाकडून अधिकृत प्रक्रिया अद्याप आली नाही।